काय प्रकार आहे हा सगळा? तू स्वतः दादाचा फोटो फाडलास आणि आता चिकटवतीयस. का करतेस तू? काय झालंय काय तुला? इतकी का अपसेट आहेस तू? मयुरीची एंगेजमेंट फिक्स झाली. मग मी काही केलं ना तरी हा श्रेयस अश्विनीच्या मागेच जातो. त्या मयुरीच्या एंगेजमेंटची साडी अश्विनीला घेता येऊ नये म्हणून मी पूर्ण खबरदारी घेतली होती, पण त्यावर श्रेयसने सोल्युशन काढलं. तो स्वतः साडी घेऊन आला. त्यांना असं ना इतकं प्रेमात नाही बघू शकत मी. श्रेयस फक्त माझा आहे आणि त्याच्यावर फक्त माझा हक्क असला पाहिजे. मग दाखव ना तो हक्क. तू असं काहीतरी कर ना मीरा, की जेणेकरून अश्विनी वाघमारेला तिचं काम आणि तिचं घर हे दोन्ही एकत्र कसं मॅनेज करावं असा सतत प्रश्न उभा राहायला पाहिजे तिच्या समोर. तिला कळलंच नाही पाहिजे की मी दुसऱ्या गोष्टींना प्रेफरन्स कसा देऊ. मीरा काहीतरी मिस होतंय. तू काहीतरी कर जेणेकरून जिथे जिथे दादा सोबत अश्विनी असते तिथे तिथे तू असलं पाहिजेस. तू त्याला वेळ दिला पाहिजेस, तिची जागा तू भरून काढली पाहिजेस. असं काहीतरी कर. मी तेच करायचा प्रयत्न करते. आज सुद्धा तिला ऑफिस मध्ये मी अडकवून ठेवलं होतं, पण समहाऊ ती काहीतरी मॅनेज करते. किंवा तिला मॅनेज नाही करता आलं ना तरी श्रेयसचा तिला इतका सपोर्ट असतो की तिला ते प्रॉब्लेमचं काही वाटतच नाही. हे खरं आहे म्हणा. पहिल्यापासूनच ती तिचं काम आणि तिचं घर व्यवस्थित मॅनेज करते. येतं तिला ते सगळं करायला. पण एक गोष्ट आहे हा, तिचं घर आणि तिचं काम सोडून एक गोष्ट आहे ज्यात तू तिला सतत बिझी ठेवू शकतेस. कशात? त्यांचं नवं घर. अरे चहा. अरे आलाच. वा वा वा, थँक्यू. आई चहा. ही यादी घे. काय कमी जास्त आहे चेक कर परत एकदा. 2 तांब्याचे तांबे, ताम्हण, पळी, पंचपात्र, सुपारी, गंध, अक्षता, 6 पाट. अरे पण यात नारळ नाहीये. बघितलंच नाही ना मग बोलू नकोस. खाली लिहिलंय 5 नारळ 1 असोल्या. अक्षता, हळद, पिंजर, गुलाब आणि रांगोळी. सुट्टे पैसे ते कुठे लिहिले? अरे किती बोलतोस आईला? तेही विचार न करता. बघितलंस का लिहिलंय मी तिथे सुट्टे पैसे. हो की नाही ग? हो आई. अरे वा, आज खूप दिवसांनी चांगली व्यवस्थित यादी लिहिली तू. मी कधी यादी केली की गाळलेल्या जागा तपासा असं करून हे यादी तपासायचे म्हणून तू करतोयस ना मुद्दा. तुझी यादी वाचली हा मी आधी. कुंकू लिहिलं का हळद नाही, हळद लिहिलं तर कुंकू नाही, 5 फळाच्या जागी 4च फळ, गुलाल लिहिलं का बुक्का नाही. राहू दे. अहो काय चाललंय तुमचं? का चिडवतोय तुम्ही त्यांना असं? असू दे ग, त्याला चिडवायचं असेल तर. पण या वेळेला मी अगदी दोघांची जबाबदारी घेतलेली आहे. मयुरीची आजी आणि मयुरीचे आजोबा. ते असतं तर त्यांनी काय काय केलं असतं ना याचा विचार करून मी सगळी कामं करते. मजा करतोय. माहितीये रे मला. गुड मॉर्निंग. अरे मीरा. हो अगं मी इकडनंच चालले होते. म्हटलं जाताना तुला ऑफिस साठी पिकअप करूयात. झालीस ना रेडी? नाही मी तशी रेडीच आहे आणि आज घरात खूप कामं पण आहेत ना तशी. मयुरीच्या साखरपुड्याची तयारी करायची आहे बरीच. तू इथे. पण आम्ही जरा बाहेर निघालो होतो. मयुरीसाठी दागिने खरेदी करायचे. आणि हो आज आईचं ऑफिस मध्ये काम आहे असं प्लीज सांगू नको हा. कारण नाहीतर साडीच्या शॉपिंग सारखं व्हायचं. आज आई मला हवी आहे शॉपिंग. अजिबात असं काही होणार नाही. इनफॅक्ट तुम्ही सगळे दागिन्यांच्या शॉपिंगला चाललायत तर मी पण येते ना. मला पण आवडेल यायला तुमच्या बरोबर. पण कुठे चाललायत तुम्ही? कुठल्या तरी ना मस्त डिझायनर शॉप मध्ये जाऊयात आपण. हा हो आजी. कुठे जाणार होता आपण? म्हणजे मी विचारणारच होते पण विसरूनच गेले. त्यात काय विचारायचं? अगं पिढीजात सोनार आहे आपला, त्याच्याकडेच जायचं. आणि मयुरी
दागिन्याच्या निवडीबद्दल म्हणशील ना, तर त्या दिवशी आपण गेलो होतो तेव्हा 4 दागिने बाजूला काढले होते निवडून, त्यातलेच काही करायला टाकूया. दागिने घ्यायला मयुरी आणि मयुरीची आजीच जाणार, कारण मयुरीचे दागिने मयुरीची आजीच करणार आहे, तेव्हा आम्ही दोघीच जाणार. तेव्हा बरोबर कोणीच नको, अगदी अश्विनी श्रेयस सुद्धा नको. ठीक आहे अश्विनी, आपण बाहेर जाऊ मग. बाहेर नाही, आय मीन तिला जर साखरपुड्याची काही कामं नसतील तर मग आम्ही ऑफिसला जाऊ ना, ऑफिसला कामं आहेत. ते लोक फिरायला नाही चालले, साखरपुड्याची बाकीची कामं आहेत ना त्याच्यासाठी चालले. घरात पण बरीच कामं आहेत ना, आधी घरातली कामं करते नंतर बाहेरची. अहो चालेल ना? चालेल ना, नो प्रॉब्लेम. तुमच्या घराचं काम कुठपर्यंत आलं? म्हणजे इंटिरियर डिझायनर वगैरे काही फायनल केला का? नाही ऍक्च्युली दॅट्स ग्रेट. मग ती माझी रिस्पॉन्सिबिलिटी. माझा एक मित्र आहे, एस्पायरिंग डिझायनर आहे, खूप मस्त डिझाईन्स आहेत त्याची, आणि सगळ्यात इम्पॉर्टंट बजेटमध्ये आहे. मी एक काम करते, त्याला ऑफिसमध्ये बोलावून घेते, मग तुम्ही दोघं या आणि डिरेक्टली बोलून घ्या त्याच्याशी. मला पण यायचं डिझायनरच्या मीटिंगला. ओ ग्रेट, ये ना. काही गरज नाही, आपली कामं जास्त महत्वाची आहेत. आणि अश्विनी, तू सुद्धा घरातली कामं आटपल्याशिवाय कुठेही जायचं नाही. हो आई, मी नाही जाणार. अगं मी आई अगदी बरोबर बोलतायत. अगोदर घरची कामं करेन आणि नंतरच बाहेर पडेन. मग मी पुढे होते, मग तुमची घरातली कामं वगैरे आटपली की तुम्ही जॉईन करा. हा चालेल. बाय बाय बाय. मी जरा तिला सोडून येतो. हो, ती काय लहान बाळ आहे तिला सोडायला जायला? हा, श्रेयस, मला तुझ्या फॅमिलीमध्ये मध्ये मध्ये नाही करायचंय, पण मला तुझी फॅमिली माझ्या फॅमिली सारखी वाटते. इतकी वर्ष मी एकटी होते, फॅमिली काय असते विसरून गेले होते रे. खूप वर्षांनी मला इतकी चांगली माणसं मिळाली आहेत. किती छान आहेत सगळे, किती आपलेपणाने वागतात. मयू तर किती गोड आहे. हे बघ, तू प्रत्येक गोष्टी तसं मला नाही नाही म्हणायला लागलास तर मला वाटत राहतं की तू मला अजून माफ नाही केलंयस. तुझा माझ्यावरचा राग नाही गेलाय असं वाटतं मला. तुला आठवतं श्रेयस, कॉलेजमध्ये जेव्हा मी तुला सॉरी म्हणायचे तेव्हा तू इट्स ओके कसं म्हणायचंस? तेव्हा आपण चांगले मित्र होतो. पण आत्ताही चांगले मित्र आहोत. प्लीज एकदा तसं इट्स ओके म्हणशील प्लीज. इट्स ओके. थँक्यू सो मच. चल, आय सी यू. बाय. हॅलो देव. हाय. सगळे डिझाईन्स रेडी आहेत ना? हो मॅम. तुला प्रत्येक रूमचे 3-3 डिझाईन्स मी आणायला सांगितले होते, आणलेस? येस मॅम, पण मला त्यांच्या रिक्वायरमेंट्स नीट कळल्या नाहीत, आणि आपण अगोदरच जर डिझाईन तयार केल्या तर त्याचा काहीच उपयोग होणार नाही. आय डोंट केअर. तुला डिझायनिंगचे डबल पैसे देणार आहे. ओके मॅम, मी ज्या डिझाईन आणल्यात त्या दाखवतो आधी. नुसतं दाखवू नकोस, सगळं व्यवस्थित नीट एक्सप्लेन कर. म्हणजे प्रत्येक डिझाईनवर किमान 15 ते 20 मिनिटं डिस्कशन झालं पाहिजे. त्याच्यानंतर त्यांना त्यांची रिक्वायरमेंट विचार. मग त्यांच्या रिक्वायरमेंटनुसार त्या डॉक्युमेंटवरती सुद्धा एकदम व्यवस्थित इन डिटेल चर्चा झाली पाहिजे. मॅम पण बिण काही नाही. मी जेवढं सांगतेय तेवढं कर. ते आल्यावर तुला वेळ काढायचा. पण ते कधी येणार आहे? ते एव्हाना येतच असतील. मॅडम, पण माझी नेक्स्ट मीटिंग शेड्यूल आहे. ते जर वेळेत नाही आले तर मला एवढा वेळ देता येणार नाही. डोंट वरी, एवढ्यात येतच असतील. अहो पण आपण कारने जातोय ना? नाही नाही, पार्किंगचा इश्यू आहे. गाडीनेच जाऊ, रिक्षानी. माझी ना आता ऑलमोस्ट सगळी शॉपिंग झाली आहे. फक्त आता सगळ्यांना सेट वाईज ट्राय करून बघायचं. अच्छा, म्हणजे मयू तू सेट वाईज ट्राय केला आणि तुला काही नाही पटलं तर तू परत जाणार ना शॉपिंगला? चिडू नकोस मला. मी फोटोज दाखवणार नाही तुला शॉपिंग. हा बरं, मला दाखव ना तू काय काय घेतलंस. विचार करेन. विचार कसला करशील आता?
बोल ना, मला फोटोज दाखव ना. प्रतीक मला ना साखरपुड्यासाठी तुला सरप्राईज द्यायचं म्हणून दाखवत नाहीये रे. मयुरी, दिस इज चीटिंग, प्रॉपर चीटिंग. मग तुम्हाला इथे का बोलवलंय? टाइमपास करायला? नाही, तुझ्याकडून साखरपुड्याचं गिफ्ट घ्यायला. गिफ्ट? अच्छा, तुला काय हवंय गिफ्ट? अरे यार, ते पण मीच सांगायचं का प्रतीक? अरे मयुरी, बरं ऐक, मी तुला नवीन फोन देतो. हा फोन चांगलं काम करतो. अरे मग मी तुला नवीन टॅब देऊ, म्हणजे तुला अभ्यासही करता येईल ना त्यात. माझ्या घरी लॅपटॉप आहे ना, त्याच्यावर अभ्यास करते. मयुरी, तुझ्याकडे तर सगळंच आहे. हा, एक काम करतो, तुला वॉच गिफ्ट करतो, सगळ्यात बेस्ट. नको मला. अरे मग तुला नक्की काय हवंय? तुझ्याकडून प्रॉमिस. प्रॉमिस? कसलं? मला असं प्रॉमिस हवंय प्रतीक की तू आयुष्यभर माझ्या सोबत राहशील, आणि हेच माझ्यासाठी सगळ्यात मोठं गिफ्ट आहे. दिलं प्रॉमिस. मी तुला कधीच सोडून जाणार नाही. अहो काय झालं मॅडम? कधी येणार तुमचा क्लायंट? नक्की तुम्ही आजचीच वेळ दिली होती ना? होय हो, आजचीच वेळ दिली होती. एव्हाना पोचायला हवे होते खरं तर. मॅडम प्लीज एकदा ट्राय करा ना. केव्हापासून तेच तर करते. Come on, Shreyas, pick up the phone, pick up the phone. कुठे हिला फोन उचलायला काय झालं? काय झालं मॅडम? फोन उचलत नाहीये दोघही. मॅडम आय एम सॉरी, पण मला आता निघावं लागणार. अरे असं काय करतोयस? जरा थोडा वेळ थांब ना, आता पोहोचतच असतील ते. मॅडम मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की 2 तासात माझी पुढची मीटिंग आहे म्हणून. अरे मे बी ते ऑन द वे असतील, जरा थोडा वेळ थांब ना. मॅडम ऑलरेडी मी खूप वेळ दिलाय, मला आता जावं लागेल. आपण परत कधीतरी भेटूया ना. एनिवे, थँक्स फॉर युअर टाइम. यू वेलकम मॅम. मी येतो. ते राहिले हे दोघं. वेळेत पोचा सांगितलं होतं पण फोन का उचलत नाहीयेत? अगं तू प्रतीकचा ड्रेस नाही दाखवलास मला आई. बघ, वाव, कसलं भारी आहे ना. प्रतीक दादा एकदम हँडसम दिसेल या कपड्यांमध्ये. तसे तो छानच दिसतो. ओ अच्छा. अरे तुम्ही तू हा पकड ना, मी त्याला फोटो काढून पाठवते. नीट पकड. नाही अगं कुहू, अगं खराब होईल ना. नाही, खराब होईल. अगं नवीन dress आहे ते. अरे काय तुमच्या दोघींचा दंगा सुरू? मायू, आटेल ते बस खाली. अगं लग्न होतंय ना तुझं आता. अरे तिला पूर्ण ना खराब करते ना. अगं तू फोटो का पाठवते? सरप्राईज राहू दे ना. नॉट बॅड आयडिया. सरप्राईजच ठेवते, नाही काढत फोटो. आई, तुम्ही हे पडदे बघितले का? आपल्या नवीन घरासाठी आहेत. अच्छा, मी काय म्हणतो अश्विनी, आपण आता सगळं सामान दाखवतोच आहे ना सगळ्यांना, तर हिशोब पण करून टाकूया ना, नंतर लिहायचं राहून जाईल. हो हो, तिथे बाबांची डायरी आहे बघा. त्या ना डायरीत बाबा जसे हिशोब लिहायचे ना तसंच लिहा, म्हणजे कॅल्क्युलेशन करायला बरं पडतं. ठीक आहे. आई, ही साडी बघा ना, प्रतीकच्या आत्यासाठी घेतली. अगं असू दे, तू आणलीस ना, म्हणजे पूर्ण विचार करूनच आणली असशील. आता सगळं तुम्ही दोघांनीच मिळून करायचंय पुढे. श्रेयस, तुला आठवतं का रे, तुम्ही दोघं लहान असताना आम्ही शॉपिंग करू. नाही म्हणजे तू लहान असताना आम्ही दोघं शॉपिंग करून आलो ना की बाबा असेच हिशोब लिहायला बसायचे. अगदी पैन पैचा हिशोब. मला वाटायचं आल्या आल्या कसले हिशोब लिहित आहे, पण आता कळतं त्याच्यामुळेच आमचा संसार सुखाचा झाला. आज तुला असा हिशोब लिहिताना पाहून ना, खरंच सांगते मला खूप आनंद होते.
आमची पुढची पिढी परंपरा चालवते, तेव्हा तुमचाही संसार सुखाचा हो. डोंट वरी आजी, मी आणि प्रतीक सुद्धा लग्न झाल्यावर असाच हिशोब लिहून ठेवणार. लिहायचं अगं, नाहीतर ना ताळमेळ राहत नाही. तुला प्रतीकचे कपडे जर आवडले नसतील तर बदलून घेऊया का आपण? नाही नाही, खूप छान आहेत, माझ्या साडीला मॅचिंग पण आहेत. आवडले मला. कोणाचा फोन आहे? मीरा मॅडमचा. तू लाऊडस्पीकरवर टाक, मलाही बोलता येईल. हॅलो, बोल मीरा. अगं अश्विनी, कुठे आहात तुम्ही? केव्हापासून वाट बघतेय तुमची. तो डिझायनर सुद्धा वाट बघून निघून गेला. सॉरी अगं, त्याचं काय झालं ना, बाकीची पण बरीचशी शॉपिंग करायची होती आणि घरासाठी पण काही गोष्टी घ्यायच्या होत्या, त्याच्यामुळे. काय घरासाठी? अगं पण आपण डिझायनर कडनं घर डिझाईन करून घेणार असं ठरलं होतं ना. मग तुम्ही वेगळे कशाला घरासाठी शॉपिंग करायला गेलात? आणि हे डिझायनर्स असतात ना, छान डिझाईन करून थीम प्रमाणे इंटिरियर करून देतात. नाही ग मीरा, मला नाही आवडत तसं. म्हणजे स्वतःच्या घराचं डिझाईन स्वतः केलेलं बरं ना. वृषाली ऐक, आमच्याकडे ना आमची डिझायनर आहे. आमची अश्विनी आहे ना, ती खूप मोठी डिझायनर आहे. आमची घरेलू डिझायनर. तो आम्हाला कोणी प्रोफेशनल वगैरे नकोय, त्याची गरज नाही पडणार. अरे हो, पण मग घर प्रोफेशनल कसं वाटणार? घर घरासारखं दिसायला हवं, ते का ऑफिस आहे? आमचं घर इतकं छोटं आहे, पण अश्विनीने किती अगदी टापटीप ठेवलंय. आणि आज किती वर्षांनी तिला स्वतःच्या मनासारखं काहीतरी करायला मिळतंय, तर करू दे की. कशाला बाहेरचा माणूस हवाय मध्ये? अच्छा अच्छा, नाही ठीक आहे, तसं असेल तर मग हरकत नाही. पण मग मला आधी सांगायचं ना, म्हणजे मी पण आले असते तुमच्या बरोबर शॉपिंग करायला. अगं पुढच्या वेळेला जेव्हा शॉपिंगला जाऊ ना, तेव्हा तुला नक्की सांगेन. म्हणजे तुला जर आता आम्ही जी शॉपिंग केली ती बघायची असेल तर तू येऊ शकतेस. ये ना अगं. नाही नाही, इट्स ओके. थँक्स फॉर इन्व्हिटेशन. नंतर बोलू. हा, बाय. ही काय डोक्यावर पडले का रे? ही कितीला पडली? साडी साडी जाम खर्च झाला बापरे. काय झालं मीरा? लवकर आलीस, काम झालं का? काही काम झालं नाही. का? हे का, त्या अश्विनीला सगळं स्वतः करायचं असतं. बाहेरचा डिझायनर नकोय तिला. आणि श्रेयसला सगळं अश्विनीच्या आवडीचं हवं असतं. तिच्या आवडीचे पडदे, तिच्या आवडीचं फर्निचर, झाडं, सगळं सगळं फक्त अश्विनीच्या आवडीचं. कम ऑन यार, श्रेयसला अश्विनी पुढे दुसरं काही दिसतच नाही. यु नो शिल्पी, ह्या घरातली प्रत्येक गोष्ट इम्पॉर्टंट आहे. साधातल्या साधा फ्लॉवर पॉट सुद्धा सिंगापोरवरनं ऑर्डर केलेलं आहे. सगळं एक्सपेन्सिव्ह आहे. म्हणजे या घरातल्या सगळ्या एक एक गोष्टींपुढे ना, त्या अश्विनीने आज जी काय शॉपिंग केली ना, ती काहीच नाही. इनफॅक्ट पैसे नव्हते म्हणून काही गोष्टी तिला विकत पण नाही घेता आल्या. बट शी वॉज हॅपी यार. खुश होती ती. असा आनंद मला का नाही होत? एवढं मोठं घर आहे माझं, एवढ्या खोल्या आहेत, पण जीव घुसमटतो माझा. तिच्याकडे प्रेम करणारी माणसं आहेत, श्रेयस आहे तिच्याकडे. माझ्याकडे कोण आहे? कोणी प्रेम करत नाही माझ्यावर. आय एम ऑल अलोन. एवढ्या मोठ्या घरात जर उद्या मी मेले ना, तरी कोणाला काही कळणार नाही आणि काही फरक पण पडणार नाही कोणालाच. देव असं एखाद्याच्याच नशिबी एवढं दुःख का देतो? माझं एकटेपण कधीच संपणार नाही. मला कधीच श्रेयस मिळणार नाही. मीरा, 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 काय करतेस तू? काय चाललंय तुझं? तू लक्षात ठेव, तुला अश्विनी वाघमारे आणि श्रेयस वाघमारे या दोघांना वेगळं करायचं एकमेकांपासून. मला असलं काही करायचं नाही. मी असं काही करणार नाहीये. मी ठरवलंय. बस बस झालं आता. ते दोघं एकमेकांबरोबर खूप खुश आहेत यार. दोघांचं प्रेम आहे एकमेकांवर प्रचंड.
आणि श्रेयस जेव्हा जेव्हा अश्विनी बरोबर असतो ना, खुश असतो, त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळंच स्माइल असतं. आणि मी कितीही प्रयत्न केला ना तरी त्या अश्विनीची जागा नाही घेऊ शकत. ए बस, तू हे इकडे ये. एक गोष्ट लक्षात ठेव मीरा, तुला दादाला आणि वहिनीला एकमेकांपासून वेगळं करायचंय, हे तुझं मेन एम आहे. दादाच्या आयुष्यात तू असली पाहिजेस, ती नाही. पण त्याला मी दिसतच नाही तर काय करू? त्याला फक्त अश्विनी दिसते, त्याला फक्त अश्विनी हवी आहे. नाही तिची जागा घेऊ शकणार. ती कधीच त्याच्या आयुष्यातनं दूर जाणार नाही. ती त्याच्या आयुष्यातून दूर जाणारच नाही. पण मग तू त्याला तुझ्या जवळ आणणं हे तर तू करूच शकतेस.